नमस्कार. उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते. ठिकाणाचं नाव आहे चौदरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. या मैदानात 1 नंबरला बक्षीस असणार आहे 1,11,000, 2 नंबरला 71,000, 3 नंबरला 51,000, 4 नंबरला 31,000, 5 नंबरला 21,000, 6ला 15,000, 7ला 11,000, 8ला 10,000 असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडते. या मैदानात मित्रांनो क्वार्टर फायनल देखील होणार. क्वार्टर फायनलला 1 ते 8 पर्यंत 2,000 रुपये असं बक्षीस असेल. असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडते चौदरवाडी या ठिकाणी. मित्रांनो हे मैदान सोमेश्वर यात्रेनिमित्त व गणेशोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडते. हे 35वे वर्ष असणार आहे. नक्कीच हे मैदान अखिल भारतीय संघटना असेल, बारामती तालुका संघटना असेल यांच्या नियमानुसार पार पडेल. मित्रांनो या मैदानात काही आपण टॉप पैरे निवडले आहेत, तर ते आपण टॉप पैरे पाहूया. पहिल्यांदा म्हणजे बिनजोडचा बेताज मागच्या मथुर 1,000, घोटकरांचा छोटा सर्जा आणि भुंगा हे या मैदानामध्ये पळतील का, आणि जर पाहिले तर नक्की पायरा कोणासोबत असेल हे देखील आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो या मैदानासाठी आपण पाहिलंच की बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर, विठ्ठलांचा तेजा दिवाण्या, त्यानंतर सर्जा वेगाशेवट पंचमी सर्जा हे सज्ज आहेत. यांचे पैरे कोण असतील हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो कालच सर्जाने चोराडे फाटीवरती 1 नंबर केला बादलसोबत, आणि नक्कीच सर्जाचं खूप सारं अभिनंदन. आणि तेव्हापासून एकच चर्चा चालू झाली की मित्रांनो सर्जा आणि रायना पळावा. कालच रायनाने देखील गोला घेतलाय भारतसोबत पळून. नक्कीच हा जोड उद्या पळेल का बघूया. आणि जर मित्रांनो पळाला तर या गाडीची स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. त्यानंतर मित्रांनो कालच भोंगाने देखील गोलाल घेतलाय. भोंगा आणि तेजा घरचाच पळाला, आणि नक्कीच तेव्हापासून एकच चर्चा चालू झाली की भोंगासोबत घरलिंकीचा राजा चटणी भाकरीचं पाहिलं पळावा. नक्कीच हा जर जोड पाहता दिसला तर गाडीची स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. हा देखील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. त्यानंतर मित्रांनो कालच्या मैदानातच पवनने देखील गोला घेतला आहे. मित्रांनो नक्कीच हा एक गरीब घराण्यातील बैल आहे, म्हणजेच ते आणि त्याला पैरे भेटत नाही, त्यामुळेच तो अंधारात आहे. आणि तेव्हापासून जेव्हा तो गोलाल घेतला त्याचं स्पीड बघून सर्वत्र एक चर्चा झाली की पवनसोबत बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणजे विक्रमादित्य बकासूर पळावा. मित्रांनो नक्कीच पवन आणि विक्रमादित्य बकासूर पळाला तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. हा एक बकासूर प्रेमींचा इच्छा आहे. हा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आहे. मित्रांनो त्यानंतर आता आपण पाहूया की या मैदानात घोटकरांचा छोटा सर्जा, बिनजोडचा बेताज बच्चा मथुर 1,001 आणि भुंगा हे पाहताना दिसतील का. तर मित्रांनो मथुर तरी पाहताना नाही दिसणार, कारण आजच मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आणि मुंबईकडे गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आणि त्यामुळेच मथुर या मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार. घोटकांचा छोटा सर्जा पाहताना दिसेल का, तर मित्रांनो सर्जा देखील या मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार, आणि भोंगा पाहताना दिसला तर भोंगा देखील नाही पाहताना दिसणार. मित्रांनो हे तिन्ही मुंबईचे टॉप नंदी मुंबईकडेच रवाना झालेत. बघूया जर नियोजन झालं तर आज संध्याकाळी किंवा म्हणजे मला मिळाल्या माहितीनुसार की हे तिन्ही नंदी मुंबईकडे रवाना झालेत. जर तुम्हाला फिक्स अपडेट असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पण जर असतील अजून घाटावरती आणि जर आज नियोजन झालं तर आज किंवा उद्या सकाळी आपल्याला फिक्स अपडेट कळेलच, तेव्हा आपण अपडेट देऊया. त्यानंतर मित्रांनो या मैदानासाठी द्वारलेच हार्नेस 722 हा देखील पाहताना दिसणार आहे. हार्नेसोबत कोण पळेल तर हार्नेसोबत आपल्याला शिरसोडीच रायफल पाहताना दिसू शकते. मित्रांनो हा देखील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. नक्कीच या जोडीला तुफान स्पीड लागते आणि पेडगाव हिंद केसरीचे 1 नंबरचे मानकर देखील आहेत. त्यानंतर कारुण एक्सप्रेस चिक्या कोणासोबत पळेल तर चिक्यासोबत आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसू शकतो, कारण हा जोड जेव्हा एकत्र पाहिला आहे तेव्हा नक्कीच या जोडीने गोलाल केला आहे. 1 नंबरचे मानकर देखील आहेत. त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज म्हणजेच
पाच लाखाच्या मैदानापासून जे उजेडत आले ते राजा आणि सम्राट हे देखील या मैदानासाठी सज्ज आहेत. तर मित्रांनो, तुमचं मत काय? बाकासूर आणि पवन एकत्र पाहताना दिसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. चला तुम्ही भेटू पुन्हा एकदा अपडेट्सच्या भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.